नमस्कार. पंकजा गोपीनाथ मुंडेतर्फे आपल्या सर्वांना, महाराष्ट्राच्या समस्त विठोबा रुक्मिणीच्या भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी मनोभावे अत्यंत विस्तृत अशी पूजा केलेली आहे. विठोबा रुक्मिणीचीही केलेली आहे, पूर्ण देवांची केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, आषाढी एकादशी हा आपल्या सर्वांसाठी मला तर अद्भुत वाटणारा असा सण आहे, सोहळा आहे. दरवर्षी भाविकांच्या भावनेचा, त्यांच्या भक्तीचा महाकुंभ चंद्रभागेच्या तीरी भरत असतो. असंख्य पावलं अत्यंत बेभान होऊन विठोबाच्या ओढीने, पंढरीरायाच्या ओढीने ही पंढरपूरकडे जात असतात. खरंच भाग्य आहे वारकरी म्हणून जे जन्माला येतात. दरवर्षी निष्पाप भावनेने ईश्वराकडून कुठलीही कामना अपेक्षा न करता ही पावलं त्या आषाढी एकादशीच्या, कार्तिक एकादशीच्या दिवशी त्या पंढरपुरी जात असतात. मला तर पंढरपुरी जाता आलं नाही, पण असं म्हणतात ना, विठोबा राया आपल्या भक्तांसाठी कोणत्याही रूपात कुठेही दर्शन देऊ शकतो. माझ्या घरी साक्षात विठोबा आज आलेले आहेत. विठोबा आणि रुक्मिणी आलेले आहेत. पंढरपूर माझ्या घरी आलेले आहे असं मला आज वाटलं. खूप मनोभावे मी पूजा केली. ईश्वराची पूजा करण्यामध्ये एक समाधान लाभत असतं. माणूस निस्वार्थ राहण्यासाठी, निरपेक्ष राहण्यासाठी, क्षमाशील राहण्यासाठी त्याच्या मनामध्ये भक्तीची आवश्यकता आहे. अंधश्रद्धेला थारा न देता भक्तीला स्थान देणारी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्या भक्तीला मनापासून मी वंदन करते. आपल्याला आषाढी एकादशीच्या पूर्ण परिवाराला, माझ्या पूर्ण परिवारातर्फे शुभेच्छा.